तर बघा आमचा बिटाचा प्लॉट। आज आम्ही बीट काढायला आलो होतो। बघा आता सुट्टी झाली आमची। बघा अजून थोडं राहिलंय खुडायचं काम चाललेलं आहे। बघा बिटाच्या किती गोणी, भरपूर अशा गोणी भरलेल्या आहेत। उद्या 25-26 गोणी भरणार आहे बिटाच्या आमच्या। हे बघा असं बिटाला खुरपताना खुरप लागल्यामुळं कसं बीट चिरटलेलं आहे। बघा कसं बिटाला चिरा पडलेले आहेत, त्यामुळे ते साईडला टाकलेलं आहे। बिटाचं मार्केट जरा कमी झालेलं आहे, 110 पर्यंत बीट संपतंय। आता उद्या आमचं बीट मार्केटला गेल्यावरती समजल कसं संपलंय ते। बघा बघा भरपूर असं चिरटलंय बीट, असं आम्ही जागोजागी टाकलेलं आहे। जागोजागी बीट टाकलेलं आहे। बघा आम्ही अशा सफेद गोणींमध्ये गोळा माल टाकलाय। बघा मोठाला गोळा झालेला आहे, भरपूर असा गोळा माल झालेला आहे। आणि हे बघा भुगी, किती भुगी। बघा हा सगळा मीडियम माल आहे, झाकून ठेवलेला आहे दिवसभर। किती लाल कलर आलाय बघा बिटाला, किती छान बीट आहे। हे सर्व चांगला माल आहे। आता आमची सुट्टी झालेली तर आम्ही चाललो आता घरी। बघा बाया बीट एकत्र करतात, चांगल्या चांगल्या गोणींमध्ये टाकतात माल आणि भुगी मध्ये। आता हे संध्याकाळी वाहून टाकायचं हे सगळं बीट आणि सकाळचं लवकर येऊन धुवायचं। या काळ्या गोणींमध्येच बीट धुवून टाकावं लागतंय। 50-55 पर्यंत गोणीचं वजन भरतंय काळ्या गोणींचं या। आणि मग ते नंतर मार्केटला पाठवायचं। सकाळचं मनसर मार्केट आहे आम्हाला इथून जवळ, मग आम्ही तिथं मनसर मार्केटला माल पाठवतोय। तर उद्या भेटू पुन्हा बीट काढताना। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। बिटाने हात किती खराब झालेत।